एकोणापासून आजपर्यंत होत गेलेले समस्त अनंत नमस्कार अर्पण करून आज भारत देशातील महाराष्ट्रातील नांदेड नगरी श्री गुरु देशमुख आश्रम येथे 2027 होणाऱ्या जनगणनेची रखान्यामध्ये काय लिहायचे प्रश्न संगमावस्था असल्यामुळे हा एक संपूर्ण अख्खा भारत म्हणले तरी चालेल, संपूर्ण भारतातील सर्व प्रांतातील आलेले समस्त पदाधिकारी येऊन आणि यावेळी या प्रसंगी उपस्थित असलेले समस्त बेटमुंबईकर महाराज, आंबेडकर महाराज, मुखेडकर महाराज, मेहकरकर महाराज, बाळापूरकर महाराज आणि बिस्कुटकर महाराज, सरळीकर महाराज आणि देवापूरकर महाराज आणि चिल्लरगीचे समस्त शिवाचार्य. आता जास्त मी बोलणार नाही 10 मिनिटाच्या आत, कारण काय भूक लागलेली आहे, बीपी शुगर आहेच, विमानची काय होत आहे, पण बोला म्हणलं होतं सगळं समज धोंड्यासाहेबांनी घेतल्यामुळे आता आपलं बेपस्ता भाव आहे. ठीक आहे, आतापर्यंत हा जनगणनाची 1931 ला झालेला होता, पण आज 100 वर्षाच्या नंतर होत असताना एक आम्ही विचार केलो, एकच उद्देश, 7 कोटी भारतामध्ये वीरशैव समाज आहे. आज ह्याच स्थितीमध्ये असेल तर तुकडे तुकडे होऊन जातील. काही लिहितील का बसायचे, काही लिहिल्याशिवाय कोणी सोडत नाही, पण तुकडे तुकडे होऊ नये, तुकडे तुकडे जाऊन समुद्र व्हावा म्हणून हा बैठक मुद्दाम आम्ही बोलले. सर्वे नद्यो सागरंगा असते, सर्व देव नमस्कार ईश्वर प्रतिगच्छन्ति. सर्व नद्या सागरला मिळतात, आपण केलेले ईश्वरला मिळतात कुठेही देवताची. या उक्तीप्रमाणे आज आम्ही काय केलेला होता, सर्वांनी येऊ द्या, मुक्त कंठाने त्यांचे विचार बाहेर ठेवू द्या. त्याच्यामध्ये विद्वत्पूर्ण आहे, आधारपूर्ण आहे अनेकांची आणि सर्वांची विचार आज रोजी आम्ही स्वीकार केलेले आहे. ते प्रत्येकाने केलेले स्वीकार केलेले आहे. पण स्वीकार केल्यानंतर हा प्रश्न कसा आहे, जनगणनेचा आहे. हा प्रश्न कोणाचा आहे, केंद्र सरकाराचा आहे. हा प्रश्न कोणाचा आहे, सरकाराच्या नियमावलीचा प्रश्न आहे. दावणगेरीमध्ये पंचपीठाधीश सानिध्यमध्ये एक शिखर संमेलनामध्ये आम्ही सांगितलं होतं, अखिल भारत वीरशैव महासभेला तुम्ही अगोदर निर्णय घेऊ नका. कारण काय, केंद्र सरकारामध्ये नियमावलीचे अवलोकन करा. अगोदर कानून काय आहे, संविधान काय आहे, परंपरा काय, तिन्हीचे सांगड घातले तर मात्र आपल्याला पुढे पाऊल उचलता येईल. खाजगी होऊ नये, परंतु त्यांनी तेवढं सक्रिय काम न घेतल्यामुळे आम्ही इथं महाराष्ट्रामध्ये हा ठिकाणी आम्ही विचार केलो, प्रयत्न करून पाहू. कारण का पुन्हा येत नाही, 100 वर्ष आलेला या माध्यमातून समाजाचे कल्याण या माध्यमातून निश्चित रूपाने होईल असं वाटतो आहे. कारण का सगळ्यांनी एक विचार आल्याशिवाय होत नाही. जर प्रत्येकाचे विचार आम्ही ऐकलो, आधार रहित नाही, आधार सहित आहे, याच्यामध्ये सर्वांनी बोललेलं आहे आधार सहित आहे, एकाने आधार विरहित बोललेले नाही आहे. पण ते सगळे घेऊन आज आपण निर्णय करणं म्हणजे सरकारच्या हातातली गोष्टी. पण एक प्रक्रिया आपण करू, सर्वांच्या मनावर आम्ही घेतलो. तुम्ही घेतलं म्हणजे नुसतं त्यानं घेतलं नाही, लिखित कागदाने घेतलो, व्हिडिओ माध्यमातून घेतलो. हा सर्व संघटना एक विचारधारा केंद्र सरकारच्या पुढे घेऊन आज भारताची स्थिती काय आहे, विचारधारा काय आहेत, त्याचे आपले सत्यावशी काय आहे, मंथन होऊ द्या. आपल्या पुढे समाजापुढे मंथन होण्यापेक्षा सरकार पुढे मंथन होऊ द्या. त्या मंथनाच्या नंतर काय काय निघते आपण ते पाहू. पाहिल्यानंतर आपण डिक्लेअर करू काय करायचं नेमकं. त्यांनी मंथन झाल्यावर पुन्हा वाटल्यास एक वेळी मंथन झाल्याच्या नंतर एक वेळी पुन्हा एक वेळी आपण प्रयत्न करू.
त्यांच्या मंथन आणि आपला निर्दिष्ट उद्देश त्याला करणं योग्य राहील असं वाटतं. त्यासाठी तुम्ही केलेलं सगळं एक शिष्टमंडळ तयार करू, केंद्र सरकारकडे पाठवू. आता 1/14 2014 कोशिकर साहेब आहे साक्षी. इथं आम्ही पृथ्वीराज चव्हाणकडे गेलो 2014 अविनाश कोशिकर सोबतच होते 2014 आणि माधवराव पांडवराव होते, मोरगेचे शिष्टमंडळ कुशल पाटील होते, 7-8 आमदार होते. 1 महिन्यामध्ये प्रस्ताव ठेवल्यानंतर त्याने 1 महिन्यात 7 मीटिंग घेऊन फक्त वाणी शब्दाला त्यांनी दिलेला आहे. पहिलाच होता पण त्याला लहाने लिंगायत तेवढे बोललेले एक शब्द समावेश केलेला आहे. आणि त्याच्यानंतर आमचं रुकरुक होता. हे वाणी शब्द कुठं आहे? 2-3 जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रात, समान महाराष्ट्रात नाही आहे. म्हणून वाणी असो, लिंगायत असो, लिंगवंत असो, लिंगडेर असो, लिंगायत वाणी असो, कोणती असो, त्याला एक प्रकारची पाहिजे म्हणून आम्ही एक प्रॉस्पेक्ट तयार केले. 8 वर्षापूर्वी तयार केले पण ते जमलं नाही. पण काल गेल्या महिन्यात अचानक आम्ही दशलोकमध्ये गेले असताना एक सोबत नेलं होतं बघूत म्हणून, आणि महाराष्ट्राचे मुख्य फडणवीस यांना त्या पुढे ठेवून सगळे एकच आहे, तुम्ही निर्णय घ्या म्हणल्यानंतर घेतो म्हणले आहे. तर आता पाठलाग करणार आहेत तुम्ही. आता मनोहर जोंडेसारखे, अविनाश बोसेकरांसारखे तुमची शक्ती तिथं लावा. हा जे आहे तर त्याला तुम्ही आम्हाला मंजुरी द्या. कोणी असलं तरी सुद्धा त्याला आपल्याला मंजुरी द्या. हे शक्ती तुम्ही तिथं लावा. निश्चित रूपाने होते आम्हाला असं वाटत आहे. आणि ह्या जो सर्व जी समस्या आहेत हे समस्या निश्चित रूपानं एक वेळी केंद्र सरकारच्या पुढे चर्चा करून निश्चित रूपाने निर्णय घेऊ. सगळ्यांनी मिळून जे निर्णय घेतो त्याच्या पाठीमागे आम्ही आहोत हे निश्चित रूपाने तुम्ही समजून घ्या. याच्यात काही शंका नाही आहे. म्हणून आजच्या समारंभामध्ये तुम्ही आलात, दिल्लीहून आलात, विमानानं आलात, रेल्वेनं आलात, समय करून आलात, पैसे खर्च करून आलात, सगळे प्रतिष्ठित मंडळी, हे आपला आनंद वाटत आहे. उद्या होईल काहीतरी, पण तुम्ही एकत्र बसले. आमचे एकच उद्देश आहे, 7 कोटी म्हणजे 5 कोटी एकच नावानं जर कसं झालं खरं दिल्ली दरबारमध्ये जायला आपला आनंद वाटत आहे. हा उद्देश तुम्ही निश्चित रूपाने सफल केलेला, त्याच्यामध्ये समाधानी आहे, आनंदी आहे. अशी पुढे सुद्धा हा तुम्ही परिश्रम करीत राहताल आणि एक प्रकारची निश्चित रूपानं या संधीचा तुम्ही लाभ घेताल अशी अपेक्षा करून महाराज लोक सुद्धा आता प्रत्येकाने आपापला गाऊन अनेक कामं बाजूला ठेवून अनेक संघटना वक्तीने घेऊन आलेत. त्यासाठी एक प्रत्यक्ष आम्ही बोललो. त्या सभेत कोणी संघटनेने फक्त अखिल भारत वीर सेवे लिंगायत समाजाच्या तर्फे बोललेले, कोणत्या संघटनेतर्फे नाही, कशाची नाही. आणि बाकीची गोष्टी कोण सांगतात काय करतात ते नंतर विचार करू. मंथन होऊ द्या. मंथन झाल्यावर पुन्हा एक वाटल्यास एक बैठक घेऊ आणि नंतर सगळे ते समोर निर्णय घेऊ. आपण का हे आमचं इथे केदार जगद्गुरूच्या प्रॉपर्टी नाही आहे धर्म. भारत काही केदार जगद्गुरूचे वतनदारी नाही आहे, पंचपीठाधीश्वर नाही आहे. हे भारताचा विशाल रूपाची शक्ती आहे. एका पीठाखाली आजही आगममध्ये उपयोगात 3,000 त्रिशास्त्र म्हणजे 15,000 शाखा मठ भारतात आहेत, नेपाळमध्ये आहेत, श्रीलंकेत आहेत. आणि ते अवलोकन करत आपण निश्चित रूपानं सर्वांना एक प्रकारची सुख किंवा दैनिक आपल्याला आश्रय त्या सरकारकडून आपल्याला निश्चित रूपानं मान उंच करण्याकरता जे करता येईल समाजाकरता निश्चित करता. मग केदारनाथाचा साक्षी सोडून आम्ही तुम्हाला सांगत आहोत. आणि 2 शब्द जास्त बोलण्यात काय नाही. अनेकांनी बोलले. आता आपल्या गोविंद नांदेडे आता सत्कार केले. छोटूस माणूस मोठाही होऊ शकतो. म्हणजे भारतामध्ये नाही एक प्रकारची किती डिग्री 38 डिग्री आणि 2 PhD लंडन बुक ऑफ या 38 पर्याय करण्याच्या विश्व विक्रमी बद्दल लंडन बुक ऑफ वर्ल्ड
रेकॉर्ड मध्ये नाव काल नोंदविलं गेलेलं आहे. म्हणून त्यानं ओढ मध्ये एक प्रकारचा पुन्हा म्हणजे जिजकार पेक्षा जास्त डॉक्टर आंबेडकरांपेक्षा जास्त डिग्री घेतलेले कोण आहे? गोविंद नांदेडे आहे. म्हणून आज आम्ही एक भूषण म्हणून त्यांचे आम्ही आशीर्वाद दिलेला आहोत.